खानदेश बुलंद तोफ टीव्ही न्यूज। सोने चांदी खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल व खाद्यतेल कमी वापरा म्हणणारे पंतप्रधान देशाला कुठे घेऊन चालले आहेत? अशोकजी धात्रक यांचा घणाघात। संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांचा शिंदखेडा तालुका दौरा। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सन 2026 ते 27 हे वर्ष विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येत आहे। त्यानिमित्त धुळे जिल्हा संपर्क प्रमुख व माजी आमदार अशोक धात्रक यांचा दिनांक 14 मे 2026 रोजी शिंदखेडा तालुक्यात दौरा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या पुढाकारातून मेथी इथं शासनाविरोधात न्याय हक्कासाठी आंदोलन व उपोषण करणाऱ्या शेतकरी आंदोलकांचा सन्मान सोहळा पार पडला। आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। शिवसेना जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात आंदोलक शेतकऱ्यांचा सन्मान प्रथमच होत आहे। आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच करू शकते, अन्यथा सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर सतत अन्यायच झालाय। ते पुढे म्हणाले की मेथी गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी अन्यायाविरोधात संघर्षाचा मार्ग स्वीकारला। शासनाकडून 2 लाख रुपयांची मदत देण्याचं आश्वासन मिळाले असताना केवळ 35,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। मात्र तुटपुंजी मदत नको, आम्हाला न्याय हवा अशी भूमिका घेत मेथी गावातील स्वाभिमानी शेतकऱ्यांनी ती मदत परत केली। या शब्दात त्यांनी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचं कौतुक केले। कार्यक्रमात बोलताना अशोकजी धात्रक यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। माझ्या भारतीयांना देशाचे पंतप्रधान सांगतात की सोने चांदी खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल आणि खाद्यतेल कमी वापरा। हे ऐकून मनाला अत्यंत वेदना होत आहेत। अरे कुठं नेऊन ठेवलाय देश माझा, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला। ते पुढे म्हणाले की आजचा दिवस माझ्या राजकीय जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। अनेक कार्यक्रमांमध्ये घोषणाबाजी होते, मात्र इथं अन्यायाविरुद्ध उभे राहिलेले आदिवासी बांधव आणि स्वाभिमानी शेतकरी दिसतात। खोट्या गुन्ह्यांची भीती न बाळगता त्यांनी शासनाविरोधात आवाज उठवून न्याय मिळवून घेतला, ही स्वाभिमानाची बाब आहे। या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुका प्रमुख गिरीश देसले, भडनेचे माजी सरपंच संजय देसले, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष नाथा अप्पा माळी, जिभाऊ माळी, माजी सरपंच संजय पाटील, सुखदेव माळी, अशोक चौधरी, गब्बा माळी, ज्ञानेश्वर गिरासे, जयपाल गिरासे, शानाभाऊ गिरासे, बन्सीलाल सोनवणे, किरण पाटील, सुका अहिरे, दिनेश माळी, काशीनाथ शिंपी, अजिम खाटीक, देवराव सोनवणे, सतीश अगळे, योगेश पाटील यांच्यासह मेथी गावातील अनेक शेतकरी, ग्रामस्थ व तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंद तोफ। मोडलं आणि त्याच्यानंतर शानाभाऊ गिराचे, खदानवाले, जगतसिंग आबा हे सगळे जण, भाऊ आम्हाला परत बसायचंय, आंदोलन तुमच्या नेतृत्वामध्ये करायचंय, चला तयार। बॅनर बनवलं बाळासाहेबांचं वगैरे सगळं, आपल्या शिवसेनेचं लेबल लावलं आणि आंदोलन खदानवाल्यांनी सुरू केलं आणि तसंच सोलरवाल्यांनी पण सुरू केलं आपल्या नेतृत्वामध्ये। आणि साहेब आव्हान स्वीकारलं, खदान बंद केली साहेब, खदान बंद केली। त्या ठिकाणचं महत्वाचं कारण असं होतं साहेब, आजूबाजू शेतकरी आणि मध्ये खदान, त्या शेतकऱ्यांच्या विहिरीचं पाणी जाणार होतं, कारण ती खदान साहेब यांच्या 35 फूट वरती यांच्या विहिरींना पाणी आहे, ती खदान ते 60 फूट घेऊन जाणार होती। सगळं पाणी तिथं येणार होतं, यांच्या विहिरी कोरड्या होणार होत्या। आणि जेव्हा मला हे सत्य सांगितलं आणि जेव्हा मी माहिती काढली, योगेश भाऊंनी, शानाभाऊंनी त्याच्यात खूप चांगली कागदपत्रांची मदत केली। आणि जेव्हा माहिती काढली साहेब, मयतांच्या सह्या घेऊन, या गावाने खदानला विरोध केलेला होता, ठराव दिलेला नव्हता, यांनी फ्रॉड सह्या घेतल्या, मयतांच्या सह्या। आणि जेव्हा मला ती माहिती मिळाली, मग मी पेटून उठलो, म्हटलं आता एकच निर्णय, खदान बंद झाल्याशिवाय शांत बसणार नाही। खदान बंद झाले, रस्त्याचं काम थांबलं का हो? विकासाचं काम थांबलं का? यांना जास्त नफा हवा आहे म्हणून इथंच खदान पाहिजे, ते शेतकऱ्यांचं वाटोळ झालं तरी चालेल। आणि अशा ठिकाणी बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा राहतो आणि मी प्रामाणिकपणे उभा राहिलो। इतके वाईट प्रसंग आले साहेब, मला तेव्हा फोन आला शेवटच्या दिवशी जेव्हा अटक होणार होती, मला फोन आला की बुवा तू आज जाऊ नको, तुला अटक होणार नाही, जामीन पण होणार नाही। मग मी त्याला सांगितलं, शानाभाऊ कधी अटक व्हायला नाही, जामीनला तुझी नोकरी पण जाईल, या गोष्टींना घाबरत नाही। आणि आज गेलो नाही तर तो बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा राहील, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कसा राहील,
आज जर माझ्या गरीब लोकांना वाऱ्यावर सोडेल आणि ते जेलमध्ये जातील आणि मी घरी बसू, हे शक्य नाही. काय सांगितलं? माझ्या देवाला आंबट बोर खाऊ लागू नये म्हणून ती पहिली स्वतः चाखून पाहत होती, जी गोड होती ती खाऊ घालत होती. अशा या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावलं नाही राम मंदिराच्या इथे का? हा मग आदिवासी समाजाचा बहुमान आहे का अपमान आहे? बहुमान आहे. त्या मातेला, त्या भगिनीला तुम्ही बोलवत नाही. आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी माझ्या या दलित बांधवांना ज्या वेळेला प्रशासनातून, शासनातून दबाव होऊन, वंचित होऊन इथून परागंद करण्याची वेळ आली, त्यावेळेला ज्यांनी आम्हाला एक वसा दिला, सतीचं वाण दिलं, की समाजामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या बाळासाहेबांचा एक सैनिक हा तुमच्या माझ्यासाठी धावून आला. शाना भाऊ, त्या ठिकाणी मला सांगा, तुमच्यापैकी, मी अजून बोललोही नाही त्यांच्याशी, तुमच्यापैकी कोणीही सांगावं, शाना भाऊ तुम्हाला बोलले का मशालीला मत द्या, कमळाला देऊ नका, धनुष्यबाणाला देऊ नका, हाताच्या पंजाला देऊ नका, तुतारीवाल्याला देऊ नका, घड्याळाला देऊ नका, राजकारणाकरता नाही, पण ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला आहे, ही धुळ्याची शिंदखेडा तालुक्यातली या मातीशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. नोकरीवर लाथ मारण्याचा प्रसंग आला तरी ते डगमगले नाही आणि निस्वार्थ भावनेने तुमच्यासाठी लढ्यात सामील झाले. नुसते लढ्यात सामील नाही झाले तर यशस्वी पद्धतीनं तो लढा यशस्वी केला. आणि आज पुन्हा इथे सांगितलं, कोर्टात आहे अजून, नुसता लढवय्या सैनिक नाही आहे, अभ्यासू सैनिक आहे. त्यांनी आता बोलताना सांगितलं, दिलेली कागदपत्र वाचली, त्याच्यातून त्यांच्या लक्षात आलं हे कसं खोटं केलंय. माई माऊल्यांनो, मी तुम्हाला म्हणणार नाही राजकारणात कोणाला मत द्यायचं कोणाला द्यायचं नाही, तुमचं तो तुमचा अधिकार आहे. पण एक गोष्ट विसरू नका, 3 दिवसापूर्वी या देशाचे कुटुंब प्रमुख ज्यांना विश्वासाने तुम्ही आम्ही निवडून दिलं, काय म्हणाले योगेश, काय म्हणाले, वर्षभर काय खरेदी करू नका. अरे माझ्या मुलीच्या लग्नामध्ये, माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये 1 ग्राम 2 ग्राम तोळे 2 तोळ्याची डवळी, मंगळसूत्र काळ्या मनाचं घालायची ही आमची प्रथा आहे, संस्कार आहे, आणि तुम्ही म्हणता करू नका. आम्हाला सांगताय डिझेल पेट्रोल वापरू नका, तुम्ही विमानाने फिरताय. मी राजकारणाकरता बोलत नाही आहे, पण एक वर्ग असा आहेरेवाल्यांचा, त्याला काही नियम नाही, तो फक्त दाखवण्याकरता मोटरसायकलवर काय येतो, सायकलीवर काय जातो, पण 9,500 कोटी रुपयाचं विमान आहे. दुसरीकडनं तर तुम्ही तेल सुद्धा कमी खा. अरे तुम्ही ठेवला काय गरिबांना? त्याच्या 2 वेळच्या पोटाची खळगी भरण्याकरता काय ठेवलंय तुम्ही? शेतकऱ्यांना काय दिलंय? मी नाशिक जिल्ह्यातून येतो, कदाचित तुमच्यापैकी वडीलधाऱ्यांना कोणाला माहिती असेल, 1983 साली जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये शरद जोशींनी कांद्याचं आंदोलन पुकारलं, त्यावेळेला पोलीस महासंचालक डीजींनी आदेश काढला आणि 13 शेतकरी मृत्युमुखी पडले. म्हणजे केव्हाही सकाळ संध्याकाळ, उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात, वर्षाचे 12 महिने 13 काळ तुम्हाला फक्त शेतकरी सापडतो का अन्याय करायला?
का तुम्ही तुमच्या जमिनी देत नाही? का तुम्ही तुमच्या घरातून राष्ट्रीय प्रकल्पाला तुम्ही मदत करीत नाही? जो शेतकरी माझा हातावर पोट भरून जगण्याचा प्रयत्न करतोय, शासनाकडूनही त्याच्यावर अन्याय आहे. दुर्दैवाने निसर्गाकडूनही अन्याय होतो. काही वेळेला वेळेत पाऊस पडत नाही, पडला तर अतिशय पडतो, पुराने धुवून जातं, इकडून तिकडून आलं पीक, बाजारभाव मिळत नाही. अशा या दृष्ट चक्रामध्ये अडकलेला शेतकऱ्याला त्याच्या जमिनीची जी संजीवनी आहे ते म्हणजे पाणी. जल ही जीवन है असं सांगितलं जातं. आणि त्या पाण्याला तुम्ही खदान त्या ठिकाणी करून त्याला उद्ध्वस्त करायला निघाले होते. आणि म्हणून शहाणाभाऊ त्या ठिकाणी आले. हा माझा सहकारी योगेश कर्णाबाण मला शहाणाभाऊनी सांगितलं सगळं. हा मुलगा तुमच्यासाठी लढला, पण जेव्हा त्यालाही कळालं काही मर्यादा आहे, मग शहाणाभाऊंना प्रवेश तिथे झाला. आणि त्यांनी तुम्हाला मी तर म्हणेन खरंच धुळे नंदुरबारची ही माती खूप गौरवशाली आहे. शहाणाभाऊ त्या फैजाबादच्या आंदोलनामध्ये सुद्धा शिरीष कुमार झेंडा फडकवता फडकवता जो गेला तोही या तुमच्या खानदेशच्या मातीतला होता. जगाला ज्यांनी जीवनाची कथा समजून सांगितली त्या कवयित्री बहिणाबाई सुद्धा याच मातीतल्या होत्या. आणि म्हणून आज मी जे म्हणालो की माझ्या राजकीय जीवनातला हा सर्वोत्तम प्रसंग, सर्वोच्च दिवस, कारण कुठेही राजकारण नाही, फक्त सर्वसामान्य गोरगरीब त्यातल्या त्यात समाजापासून शोषित, वंचित, दुर्लक्षित असलेल्या समाजाच्या या सन्मानाकरता, यशोगाथेकरता मला उपस्थित राहण्याची तुम्ही संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी शहाणाभाऊंचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. अशीच एकजूट ठेवा स्वतःच्या बालबच्च्यासाठी, कच्च्या बच्चांसाठी, उद्याच्या त्यांच्या भविष्यासाठी एकत्र राहा एवढंच बोलतो आणि तुर्तास इथे थांबतो.